इचलकरंजी शहरातील शिवतीर्थाचं सुशोभीकरणाचं काम झाल्यानंतर गजरे विक्रेत्यांना महानगरपालिकेनं बसस्थानकासमोरच्या जागेत व्यवसाय करायला परवानगी दिली आहे। आज गजरे विक्रेते आपला व्यवसाय करत असताना शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दामले यांनी गजरे विक्रीच्या ठिकाणी सायकल आडवी लावून विक्रीला अडथळा निर्माण केला। याबद्दल गजरे विक्रेत्यांनी जाब विचारल्यानंतर वाद वाढत गेला। या वादामुळे शिवतीर्थ परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गेली 40-45 वर्ष धंदा करतो साहेब। कमीत कमी आमच्या मला वाटते 2 ते 3 पिढ्या त्या स्टँडवर गेल्या शिवतीर्थाजवळ। आता महानगरपालिका झाली, महानगरपालिका झाल्याच्या आम्हाला काय आलं, आपल्या शिवतीर्थाचं सुशोभीकरणाचा विषय निघाला साहेब। 40 वर्ष झालं धंदा करतो साहेब तिथे, 40-45 वर्ष झालं। पण हा कार्यकर्ता येते, थोडं बाहेर लावलं, कुठं फोटो काढला, SP ऑफिसला पाठवणे, कलेक्टर ऑफिसला पाठवणे, आमच्यावर दमदाटी करणे, पैसे मागणी करणे। कोण? दामले नामक व्यक्ती आहे, प्रशांत दामले काय तर त्यांचं नाव आहे। पैसे मागणी करणे असे विषय साहेब करतो ती व्यक्ती। आमच्या आता लोकांच्या गाडीवर ढीग राहिले, त्यांच्या गाडीचा हिने फोटो काढला, आयुक्तांच्या गाडीचा काढला, परवा आमदार साहेबाच्या गाडीचा फोटो काढला आणि ह्यांची सायकल आणते आणि आमच्या दुकानच्या आडवं लावते साहेब। एक तास जाऊन चहा प्यायला गेले की तिकडे जाते, त्यातनं ट्रॅफिक ऑफिसला त्रास देणे आणि काहीतरी झाले की जावा तिथे बघा जावा, त्यांचे फोटो त्यांना मारायला लावणे, ट्रॅफिकवाल्यांना त्रास करणे, जातीवाचक शिवाय देणे। आता आमचं पवन आवळे पण मित्र आहे, आमचा व्यापारी आहे साहेब, त्याला जातीवाचक शिवी दिली त्यांनी परवा। तक्रार दाखल करा आलतो आम्ही इथं, त्यांनी म्हणले की आम्ही घेणार नाही, DOSP ऑफिसला भेटा म्हणून सांगितले आम्हाला। तुम्हाला त्रास आहे त्याचा? हां, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आलतो साहेब, आम्हाला त्याचा भरपूर त्रास आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दामले हे विक्रेत्यांकडून गजरे नेतात, मात्र पैसे देत नाहीत। जर विक्रेत्यांनी पैसे मागितले तर तक्रार करणार अशी भीती घालतात। त्यामुळे प्रशांत दामले यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गजरे विक्रेत्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे केली आहे।